नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो बघा, आपण पाठीमागच्या 2-3 दिवसापूर्वी व्हिडिओ पब्लिश केलेला होता आणि त्याच्यामध्ये जो GR आलेला होता की महाराष्ट्रामध्ये जवळपास 15,000 पेक्षा अधिक जागांची पोलीस भरती होणार आहे। तर ती पोलीस भरतीची तारीख जी आहे ती तारीख मित्रांनो डिक्लेअर झालेली आहे आणि बघा आज 29/10/2025 पासून ऑनलाइन ॲप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाइन ॲप्लिकेशन पोलीस भरतीचे सुरू झालेले आहे। त्याच्यामध्ये पद बघा कोणकोणती भरली जाणार आहेत। पोलीस शिपाई चालक, ब्रँडमन आणि सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशी एकूण 15,000 पेक्षा अधिक जागांसाठीची पोलीस विभागामध्ये ही भरती आलेली आहे। तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आहे, ती सविस्तर माहिती मित्रांनो आपण आपल्याच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किंवा कोणकोणत्या पोलीस विभागामध्ये किती जागा उपलब्ध आहेत, त्याचबरोबर आपल्याला तिथं परीक्षा फी कशा पद्धतीने असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो पोलीस शिपाई चालक ही जी काही पद आहे या पदाची संपूर्ण तयारी फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते। बरेच सगळे व्हिडिओ त्याच्यामध्ये आपण अपलोड केलेले आहेत पोलीस शिपाई भरतीचे चालक या पदासाठीचे, तर ते तुम्ही पाहू शकता। आणि त्याचबरोबर तुम्हाला इथं पोलीस भरतीबाबतची संपूर्ण जे काही माहिती असणार आहे किंवा संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे। त्यासाठी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर मित्रांनो बघा, हे ऑनलाइन ॲप्लिकेशन आपल्याला कधीपासून करायचे आहेत तर 29/10/2025 पासून ऑनलाइन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत। त्याच्यामध्ये बघा शेवटची जी तारीख आहे ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्याची ती 30/11/2025 पर्यंत आपण या ठिकाणी ऑनलाइन ॲप्लिकेशन करू शकतो। तर मित्रांनो बघा जवळपास 1 महिना इथं आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठी देण्यात आलेला आहे आणि त्याच्यामध्ये इथं आपल्याला परीक्षा शुल्क बघा कशा पद्धतीने असणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी पोलीस शिपाई असू द्या, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई, ब्रँड्समन, कारागृह शिपाई या सर्व पोस्टसाठी 450 रुपये इतकं परीक्षा शुल्क आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्ग जे आहे त्यांच्यासाठी 350 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे। आलं का लक्षात? अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहे आणि परीक्षा शुल्क किती असणार आहे। तर बघा इथं काही सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर आपल्याला पोलीस भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणकोणती लागणार आहे तर इथं SSC किंवा HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला, डोमासाईल सर्टिफिकेट, जातीचे प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र म्हणजे MSCIT चे प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्याचबरोबर तुम्ही खेळाडू जर असाल तर खेळाडूचे प्रमाणपत्र तुम्हाला तिथं आवश्यक आहे। नॉन क्रिमिनल गटातून येत असाल तर नॉन क्रिमिनलचे सर्टिफिकेट, माजी सैनिक असाल तर माजी सैनिकाचे सर्टिफिकेट तुमच्यासाठी आवश्यक आहे किंवा तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अंशकालीन, अनाथ याबाबत कोणतंही तुमचं सर्टिफिकेट असेल तर ते देखील तिथं सोबत जोडायचं आहे किंवा NCC चे प्रमाणपत्र असेल तर ते देखील जोडायचे आहे। अशाच पद्धतीचे तुमचे जे काही इतर काही कागदपत्र असतील तर ती सर्व कागदपत्र मित्रांनो तिथं जोडायचे आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळेला ऑनलाइन फॉर्म भरायला जाणार आहे त्यावेळेला मी जी तुम्हाला वरती कागदपत्र सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्र स्कॅन करून सोबत घेऊन जायचं आहे। तर बघा ही जी काही पोलीस शिपाई गट क ची भरती आहे त्याच्यामध्ये कोणत्या शहरामध्ये भरती असणार आहे त्या सर्व घटकांची इथं नावं दिलेली आहेत। तर बघा सर्वच घटकांमध्ये इथं सर्वच जिल्ह्यांमध्ये जवळपास इथं पोलीस भरती आहे। जसं की नवी मुंबई असेल, मुंबई असेल, ठाणे शहर असेल, पुणे शहर असेल, पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नागपूर, नवी मुंबई, सोलापूर शहर, छत्रपती संभाजीनगर, लोहमार्ग मुंबई, ठाणे ग्रामीण, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, नाशिक अशा जे काही तुम्हाला स्क्रीनवरती जिल्हे दिसत आहेत त्या सर्व ठिकाणी इथं पोलीस भरती केली जाणार आहे। हे मित्रांनो लक्षात घ्या। इथं तुम्हाला काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्याबरोबर आपल्याला ऑनलाइन ॲप्लिकेशन करण्यासाठीची
ही अधिकृत वेबसाईट दिलेली आहे। या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन आपल्याला काय करायचंय, ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे। ही जी वेबसाईट आहे ती मित्रांनो मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची शेवटची तारीख 30/11/2025 ही लक्षात ठेवायची आहे। आणि इथं मित्रांनो बघा, किमान आणि कमाल वयोमर्यादा आपल्याला किती असाव्यात यात देण्यात आलेले आहे। त्या कास्ट कॅटेगरीनुसार किती असाव्यात हे इथं तुम्हाला या तक्त्यामध्ये दिलेलं आहे। 18 ते 28 वर्ष खुल्या प्रवर्गासाठी आहे। त्याचबरोबर जे बाकीचे प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी देखील इथं ज्या काही किमान आणि कमाल वयोमर्यादा आहेत त्या दिलेल्या आहेत। याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे, म्हणजे तुम्ही ज्या प्रवर्गातून येता त्यासाठी किती वयोमर्यादा आहे हे आपल्याला इथं लक्षात येणार आहे। त्याचबरोबर बघा, खेळाडू उमेदवार आहेत त्यांच्यासाठी देखील वयोमर्यादा कशा पद्धतीने देण्यात आलेले आहे इथं तुम्हाला तक्त्यामध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते पाहू शकता। चला, आपल्याला शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, तर किमान आपण 12वी पास असणं आवश्यक आहे। आलं का लक्षात? किमान आपली 12वी पास असणं आवश्यक आहे। जर तुम्ही यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून पदवी घेतली असेल तरी देखील तुम्हाला तिथं तुमची सर्व डॉक्युमेंट जोडायचे आहेत, ते देखील चालणार आहे। व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळाने 2 वर्ष कालावधीचा तुमचा डिप्लोमा असेल तरी देखील चालणार आहे। मित्रांनो बघा, सगळेच विद्यार्थी या ठिकाणी ऑनलाईन ऍप्लिकेशन करू शकतात 12वी नंतरचे। आता बघा, शारीरिक पात्रता, उंची तुमची महिलांसाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। पुरुष उमेदवार 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। तृतीयपंथी ट्रान्सजेंडरसाठी ज्यांची बघा महिला म्हणून ओळख नोंदवण्यात आलेली आहे त्यांच्यासाठी 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। आणि ज्यांच्या लिंगाची ओळख पुरुष म्हणून केलेली आहे अशा व्यक्तीची 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी। छाती बघा, महिलांसाठी छातीची तर 8 नाही, पुरुष उमेदवारांसाठी 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व फुगवून 5 सेंटीमीटरचा फरक असावा। तृतीयपंथी लिंग ओळख महिला पुरुष किंवा स्त्री तृतीयपंथी असलेल्या व्यक्तींसाठी छातीची इथं आवश्यकता देण्यात आलेली नाही। तर चला, आलं का लक्षात? शारीरिक पात्रता काय असावी हे इथं आपल्याला दिलेलं आहे। त्याच्यानंतर काय अन्य अर्हता देखील देण्यात आलेले आहे। जे विद्यार्थी मित्र बघा, पोलीस शिपाई पदाकरता अर्ज करणार आहेत त्यांच्याकडे LMV लायसन असणं आवश्यक आहे। बघा, इथं दिलेलं आहे की LMV लायसन असणं आवश्यक आहे, हे लक्षात घ्या। इथं काही सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही पाहू शकता। शारीरिक चाचणी बघा, शारीरिक चाचणी कशा पद्धतीने असणार आहे। पुरुष उमेदवार 1600 मीटर धावणे 20 गुण असणार आहे। त्याच्यानंतर 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, असे एकूण 50 गुण असणार आहेत मैदानासाठी तुमचे शारीरिक चाचणी। महिलांसाठी 800 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, असे एकूण 50 गुण मैदानीसाठी। तृतीयपंथी पुरुष त्याच्यामध्ये बघा 1600 मीटर धावणे 20 गुण, 100 मीटर धावणे 15 गुण, गोळाफेक 15 गुण, असे त्यांनाही 50 गुण आहेत। महिलांना देखील महिला उमेदवार आहेत त्याच पद्धतीनं तृतीयपंथी ज्या महिला आहेत ज्यांच्या लिंगाची ओळख महिला अशी केलेली आहे त्यांच्यासाठी देखील सेम क्रायटेरिया मैदानाचा इथं देण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर तुमची बघा, शारीरिक चाचणीमध्ये किमान 50% गुण जे मिळवणार आहेत उमेदवार त्यांची जे आहे ती त्यांची लेखी परीक्षा होणार आहे। आणि लेखी परीक्षेमध्ये बघा तुम्हाला कोणते विषय दिले जाणार आहेत इथं 90 मिनिटाची तुमची लेखी परीक्षा असणार आहे। लेखी परीक्षा तुमची 100 गुणांची लेखी चाचणी घेतली जाणार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला किमान 40% गुण मिळवणं आवश्यक आहे। त्याच्यामध्ये बघा तुम्हाला त्यासाठी 90 मिनिटं देण्यात आलेले आहे। आणि विषय कोणते आहेत, अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, हे तुम्हाला तिथं परीक्षेसाठी विषय असणार आहे। पोलीस चालक बघा, पोलीस चालक 14 ठिकाणी पोलीस चालकची पदं भरली जाणार आहेत। पोलीस चालकसाठी सुद्धा वयोमर्यादा वगैरे सगळ्या गोष्टी सेम आहेत। एज्युकेशन क्वालिफिकेशन देखील सेम आहे, मैदान देखील सेम आहे। त्यांना अतिरिक्त काय असणार आहे बघा, तर इथं तुमच्याकडे LMV आणि TR पैकी लायसन जे आहे ते लायसन तुमचं आवश्यक आहे। मित्रांनो, हे लक्षात घ्या। जे उमेदवार ड्रायव्हर या पदासाठी अर्ज करणार आहेत, पोलीसमध्ये ड्रायव्हर चालक या पदासाठी तुमची शारीरिक चाचणी वगैरे सेम तेच घेतली जाणार आहे। फक्त इथं तुम्हाला वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी घेतली जाणार आहे। हलके वाहन चालवणे 25 गुण
आणि जीप प्रकारातील वाहन चालवणे 25 गुण असणार आहेत। तुमची लेखी परीक्षा देखील होणार आहे मित्रांनो। लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला विषय काय आहेत बघा, अंकगणित, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण आणि मोटार वाहन चालवणे वाहतुकीबाबतचे नियम। हे सगळे नियम मित्रांनो आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहेत, ते तुम्ही पाहू शकता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या परीक्षेसाठीचे जे काही तांत्रिक विषय असणार आहेत त्या विषयांची PDF देखील आपल्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे। अतिशय माफक दरामध्ये ती PDF तुम्हाला तिथं उपलब्ध करून दिलेले आहे। त्याच्यामध्ये बघा 500 पेक्षा अधिक प्रश्न तुम्हाला तिथं तांत्रिकचे दिलेले आहेत, वाहतुकीच्या नियमांबाबतचे दिलेले आहेत। तर ती PDF देखील तुम्ही खरेदी करू शकता। त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। आलं का लक्षात? त्याच्यानंतर बघा पोलीस बॅट्समन जे आहेत त्यांची देखील इथं भरती होणार आहे, त्यांची माहिती सेम आहे, सेम क्रायटेरिया आहे। तर बघा मित्रांनो या भरतीमध्ये तुम्हाला कोणत्या पदासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा पाहिजे आहेत ते पाहायचं असेल तर तुम्हाला ही वेबसाईट दिलेली आहे, या वेबसाईटवरती जायचं आहे आणि तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करणार आहे ते पद किंवा तो जिल्हा सिलेक्ट करा। ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं त्या ठिकाणी सोलापूर मी शहर सिलेक्ट केलेलं आहे। तर सोलापूर शहरामध्ये बघा, सोलापूर शहरामध्ये 79 जागा उपलब्ध आहे पोलीस शिपाईसाठी। त्याच्यानंतर बघा पोलीस शिपाई चालकसाठी मी दुसरा जिल्हा सिलेक्ट केलेला आहे पुणे शहर। पुणे शहरामध्ये बघा 105 जागा पोलीस जे काही चालक आहेत त्यांच्यासाठी आहेत। तर तुम्ही इथं वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या पोस्टसाठीच्या किती जागा कोणत्या ठिकाणी आहे ते देखील इथं माहिती मिळणार आहे। मित्रांनो बघा अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील। तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।